एखादी ऑडिओ फाईल कोर्टामध्ये पुरावा म्हणून सिद्ध करता येते का? तर याचे उत्तर आहे होय. आम्ही नुकतेच कोल्हापूर कोर्टामध्ये एका डायव्होर्स केसमध्ये आम्ही एक ऑडिओ पुरावा तपासून तो कोर्टामध्ये सादर केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही चीफ एक्झामिनेशनला सुद्धा हजर राहिलो होतो. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एखाद्या ऑडिओ फाईल मध्ये टेम्परिंग करणे, एडिट करणे, अल्टरेशन करणे किंवा इरेजर करणे हे खूप सोपं झालेलं आहे. घटस्फोटाच्या कामामध्ये तुम्ही रेकॉर्ड केलेले ऑडिओ कॉल असतील किंवा तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असतील तर ते तुमच्या कामामध्ये खूप महत्वाचा पुरावा ठरतात. तर यावेळी कोर्टाला काय आवश्यक असते तर कोर्टाला दोन गोष्टी आवश्यक असतात. एक, त्यामध्ये काही छेडछाड वगैरे करण्यात आलेले आहे किंवा कोणता पार्ट त्यामध्ये एडिट आहे, डॉक्टरेट, टेम्पर्ड, अल्टरेशन करण्यात आलेला आहे का, आणि 2 नंबर, तो आवाज त्याच व्यक्तीचा आहे का. ह्या दोन गोष्टी कोर्टाला खूप महत्वाच्या असतात. आम्ही फॉरेन्सिक तज्ञ त्याच्यामध्ये वैज्ञानिक तपासणी करून त्याच्यामध्ये आम्ही ग्राफ्स काढतो, त्यामध्ये वेव्हफॉर्म किंवा स्पेक्ट्रोग्राम अनालिसिस केले जाते आणि त्याचा अहवाल बनवला जातो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की सामान्य लोकांना सुद्धा समजायला हवे की त्यांच्याकडे असलेला ऑडिओ पुरावा म्हणजे जो डिजिटल पुरावा आहे तो कोर्टामध्ये सुद्धा मान्य होतो. तुमच्याकडे ऑडिओ पुरावा असेल तर नक्कीच तुम्ही तो फॉरेन्सिक तज्ञांच्याकडून तपासून घ्या आणि कोर्टामध्ये नक्की सादर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ज्या व्यक्तीला ह्या व्हिडिओची गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. आता जाता कायम बोनस टिप्स देतो, त्याप्रमाणे एक बोनस टिप की तुमच्याकडे असलेले ऑडिओ फाईल ज्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेले आहे किंवा ज्या डिव्हाइस मध्ये रेकॉर्ड झालेले आहे त्याच्यामध्येच ठेवा. त्याला कॉपी, पेस्ट किंवा कुठेही ट्रान्सफर करू नका. किंवा तुम्ही जर केला असेल तर फॉरेन्सिक तज्ञांना तपासताना त्याच्यामध्ये खूप शंका व अडथळे येतात. अशाच भन्नाट फॉरेन्सिकच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.